आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा. पेणच्या दारी महानगर गॅस वाहिनीतून होणार गॅस पुरवठा. पेण, प्रदीप मोकल. मुंबईप्रमाणे आता लवकरच पेण परिसरातील रहिवाशांना पाईपलाईनद्वारे गॅस प्राप्त होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सिलेंडरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि सिलेंडरच्या कटकटीतून पेणकरांची मुक्तता होणार आहे. पेण शहरातील पाईपलाईनचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून या वर्षाअखेर जोडणी करून प्रत्यक्ष गॅसचा पुरवठा करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पेण येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिले. पेण शहराची लोकसंख्या आता सुमारे 1 लाखांवर पोहोचली आहे. पेणपासून हाकेच्या अंतरावर आता नवी मुंबई आणि मुंबई आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर अनेक प्रकल्प येत असून महानगराच्या दिशेने पेण शहराची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे पेण परिसरात विविध पायाभूत सुविधांचे जाळे पसरवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पेण शहराला गॅस पुरवठा करण्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडद्वारे पाईपलाईन टाकण्याचे काम 2019 पासून सुरू आहे. आजपर्यंत सुमारे 6,000 घरांमध्ये गॅस वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यापैकी 4,500 घरांमध्ये प्रत्यक्ष गॅसचा पुरवठा झालेला आहे, अशी माहिती विवेक सोनार, सहाय्यक उपाध्यक्ष प्रकल्प MGL यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पेणमध्ये सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामामध्ये असलेल्या त्रुटी पेणमधील पत्रकारांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच महानगर गॅसचे कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या चुकांचा पाढा पत्रकारांनी अधिकाऱ्यांसमोर वाचला. पत्रकारांनी दाखवलेल्या त्रुटी सोडवण्याचा प्रयत्न करून सर्व अडथळे दूर करू असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिले. यावेळी गुरविंदर सिंग, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रकल्प महानगर गॅस सितांशु रॉय चौधरी, उपाध्यक्ष ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स महानगर गॅस लिमिटेड प्रताप आयरेकर, महाव्यवस्थापक ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स विवेक सोनार, सहाय्यक उपाध्यक्ष आदी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. गैस के तरफ से आप सबको बहुत बहुत आभार ये इस कन्वर्सेशन में आने के लिए। हम लोग यहाँ पे आए हैं, यहाँ जो हमारे गैस पाइपलाइन बिछी हुई है और जो हमारे CNG स्टेशंस लगे हुए हैं उनके सेफ्टी के लिए बात करने के लिए और एक अवेयरनेस स्प्रेड करने के लिए। ये गैस जो है नेचुरल गैस, ये एक बहुत ही सेफ गैस है। ये हवा से हल्का है, तो गलती से भी कहीं पे इसका रिसाव होता है, ये अगर कहीं से लीक होता है तो ये आसमान की तरफ जाता है और फिर खतरा उससे कम हो जाता है। इस सेफ्टी के संदर्भ में हम लोग आप सबसे ये रिक्वेस्ट करते हैं कि हम लोग एक साझेदारी बनाते हैं और एक दूसरे को हेल्प करते हैं ताकि जो हमारा सोसाइटी है वो सेफ रहे। हम लोग सेफ तरीके से आपको कुकिंग गैस और CNG ये दोनों मुहैया कराते रहें। हम लोगों का बड़ा एक्सपेंशन प्लान है रायगढ़ के लिए, पेन के लिए स्पेशली, जो हम लोग ऑलरेडी आपके साथ शेयर किए हैं। 2 रिक्वेस्ट है आप लोगों से कि अगर कहीं पे खुदाई चल रही है आपके आसपास और आपको मालूम हो कि यहाँ पे गैस पाइपलाइन है, ये भी आपको पता चल सकता है गैस पाइपलाइन है कि नहीं। वहाँ पे हमारे मार्कर्स लगे हुए हैं, या तो एक स्टैंड की तरह लगा हुआ होगा या दीवार पे कोई पेंटिंग लगा होगा, तो उसके तहत आपको पता चल जाएगा यहाँ पे महानगर गैस का पाइपलाइन बिछी हुई है। आपसे सिर्फ इतना रिक्वेस्ट है कि एक नंबर जो हम लोगों ने आपके साथ साझा किया है 1800-2100 1800-2100-2100 इस नंबर पे कॉल कीजिए। तत्काल प्रभाव से हमारा जो टीम है जो पेन पे ऑलरेडी मोबिलाइज्ड हैं, वो आपके उस लोकेशन पे आएंगे और चेक करके आपको ये बता देंगे कि वहाँ पे गैस पाइपलाइन है कि नहीं है, और वो गैस पाइपलाइन सेफ रहे वो इंश्योर करेंगे वो टीम। इतना रिक्वेस्ट आप सबसे, पूरे सोसाइटी से ये हम लोग रिक्वेस्ट करने आए हैं। और हमारे साथ विवेक सोनार जी हैं जो असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट प्रोजेक्ट्स हैं, और प्रताप आयरेकर साहब हैं जो जनरल मैनेजर ऑपरेशंस हैं।
अगर कुछ स्पेसिफिक सवाल है तो ये दोनों आपसे वार्तालाप कर सकते हैं. आपण सगळ्यांनी आता ऐकलं की आपण 2015 साली रायगड जिल्ह्यातलं आपल्याला एक ऑथरायझेशन मिळालंय. त्यानंतर 2019 पासून आपण पेणमध्ये कामाला सुरुवात केली. त्याच्या आधी आपण उरण, उल्वे, कर्जत, खोपोली आणि जो खालापूरचा एरिया आहे तिथे आपण रायगड जिल्ह्यात काम सुरुवात केली होती. पेण एरियामध्ये आपण ऑलरेडी 150 किलोमीटर स्टील पाईपलाईन आणि 350 किलोमीटरची एमडीपी पाईपलाईनचं काम केलेलं आहे. आणि आता बोलताना आपण अराउंड 6,500च्या आसपास डोमेस्टिक कनेक्शन आपण इथे कन्व्हर्ट केलेले आहे. पुढच्या प्लॅनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्या वेगाने आपण पुढे जात आहोत तिथे आपले नवीन सिटी गॅस स्टेशन जे आपल्याला गॅस पुरवठा देतील बाकीच्या एरियामध्ये त्याचं काम पण आता चालू आहे. अलिबागला आपला एक मोठा सिटी गॅस स्टेशनचा प्रोजेक्ट चालू आहे. विलेबागड आणि उसरगरला आपले एक अजून सिटी गॅस स्टेशनचे प्रोजेक्ट चालू आहे. जे दक्षिणचा जो रायगडचा एरिया आहे तिथे आपल्याला गॅस पुरवठा आणून देणार आहे. सीएनजी स्टेशनचं पण बोलताना मी ते सांगतो की आता आजच्या तारखेला आपल्याला 68 सीएनजी स्टेशन आपले ऑपरेशनल आहे आणि सहसा जे आपले मेन रोड्स आहेत तिथे सगळीकडे आपल्याला गॅस पुरवठा सीएनजी गाड्यांसाठी आपल्याला प्राप्त आहे. जे ऑपरेशन आणि मेंटेनन्सच्या संदर्भात आपलं बोलणं झालं त्याच्या अनुषंगाने जर कुठे आपल्याला काम चालू असताना किंवा बघताना आपल्याला असं आढळलं की इथे डेप्थ कमी आहे की काही आपल्याला वाटतं की रेक्टिफिकेशन करायची गरज आहे, त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुमचे जे काही फीडबॅक आहे त्याच्यावरती आम्ही इमिजिएटली त्याच्यावरती लक्ष देऊया आणि त्याचं सर्वे करून पुन्हा एकदा जिथे आपल्याला वाटते तिथे आम्ही रेक्टिफिकेशनचं काम पण तातडीने त्याला हातात घेऊया. धन्यवाद. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.